Hello everyone. Today we'll be discuss about the National Leprosy Eradication Program in community peoples. Okay, so this one first one I will discuss about the leprosy. Leprosy it is a skin related disorder. It is involved in all your sensory organs like your eye, your skin, your brain, and your tongue and your eyes or in your ears. Okay, that all are the sensory organ, and your skin is more affected in that the leprosy disease. Okay, तर लेप्रसी डिसीज त्याला आपण असं म्हणतो, त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणार आपले सेन्सरी ऑर्गन अँड दॅट द मोस्ट इफेक्टिव्ह ज्यावरती सगळ्यात मोठा इफेक्ट होणार लेप्रसीचा तो असणार आहे आपली स्किन. ओके, लाईक स्किनवर बबल्स फॉर्मेशन होणार. ओके, डिस्टर्ब द स्ट्रक्चर ऑफ स्किन असणार त्या ठिकाणी, डिस्टर्ब ऑफ सेन्सरी ऑर्गन्स जे पण आपले असणार आहेत ते त्यामध्ये डिस्टर्बन्स असणार आहेत, त्याला आपण लेप्रसी असं बोलतो. लाईक दॅट द ट्रीटमेंट विल बी प्रोव्हाइडेड बाय लाईक इन ॲज पर द WHO गाईडलाईन्सनुसार आपण देऊ शकतो. ॲज पर द आपल्या इंडियन जे पण सोसायटी, इंडियन सोसायटी. ओके, लाईक दॅट ट्रीटमेंट ऑफ द लेप्रसी प्रोग्राम आपण त्याला असं बोलू शकतो. त्यानुसार सुद्धा आपण त्याला रेमिडिएट तसे फॉलो करू शकतो. ओके, तर नॅशनल लेप्रसी एरेडिकेशन प्रोग्राम आपण या ठिकाणी बघणार आहे. आपण फर्स्ट वन मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलं आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेप्रसी. लेप्रसी इन्व्हॉल्वमेंट मध्ये काय होणार आहे, तुमचे स्किन डिस्टर्बन्स होणार आहे आणि लाईक तुमचे ऑल द सेन्सरी ऑर्गन जे आहे त्यामध्ये डिस्टर्बन्स होणार आहे. तुम्हाला माहिती असेल थोडंफार तरी या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियल असणार आहेत प्रोग्राम अंडरस्टँडिंगसाठी. ओके, सो तर आपण स्टार्ट करूयात प्रोग्रामबद्दल. So first introduction of the leprosy eradication program. So National Leprosy Eradication Program, it is a health program that aims to end leprosy in the India. The program is sponsored by the Ministry of Health and Family Welfare. Okay, जे पण फॅमिली अँड हेल्थ वेलफेअर जे प्रोग्राम त्यांनी यांच्या स्पॉन्सर थ्रू अरेंज केला आहे त्याचं नाव आहे नॅशनल लेप्रसी रेडिकेशन प्रोग्राम, आपण त्याला असं बोलूयात. ओके, आपण या प्रोग्राममध्ये इम्पॉर्टंट आपल्याला 3-4 पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, जसे की ऑब्जेक्टिव्स. ओके, हाऊ टू वर्क द प्रोग्राम ते एक असणार आहे. त्यानंतर आहे की प्रोग्रामचं बेनिफिशियल किती लोकांना झालं आणि कुठून स्टार्ट झालं. ओके, त्याबद्दल आपण थोडं जस्ट नॉर्मल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ओके, सो द नॅशनल लेप्रसी रेडिकेशन प्रोग्राम कोणी स्पॉन्सर केला होता, द मिनिस्ट्री हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्राम यांनी, त्यांच्या थ्रू हा नॅशनल लेप्रसी रेडिकेशन प्रोग्राम हा लॉन्च झाला होता. ओके, लेप्रसी रिडक्शनसाठी. सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल लेप्रसी रेडिकेशन प्रोग्रामचे आपण बघूयात. reduce the number of people with leprosy. Okay, so the people will be diagnosed with the leprosy diseases. So the main objective of the national leprosy eradication program चं काय, reduce the number of people with the leprosy. Prevent disabilities. Sometimes disability means कोणत्या, स्किन डिसॅबिलिटी असेल, ओके, डिस्टर्बन्स स्किन असेल, पॅचेस ऑन स्किन असेल त्या ठिकाणी. ओके, किंवा आपले जे पण सेन्सरी ऑर्गन्स आहे त्यामध्ये डिफॉर्मिटी किंवा डिफेक्टेड होणे. ओके, त्या ठिकाणी आपल्याला डिसॅबिलिटी प्रिव्हेंट करायची. इन्क्रीज अवेअरनेस अबाउट द लेप्रसी अँड इट्स क्युरेबिलिटी. ओके, जे पण लेप्रसी आहे, ओके, लेप्रसीबद्दल आणि इट्स क्युरिटी म्हणजे की आपल्याला अवेअरनेस प्रोव्हाइड करायची कम्युनिटी पीपल्सला की व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेप्रसी, लेप्रसी कसा हाऊ टू स्प्रेड होतो. ओके, अँड द डायग्नोसिस सिम्टम्स कसे लेप्रसीचे आणि ॲज पर आपण ट्रीटमेंट कसे प्रोव्हाइड करू शकतो लेप्रसीबद्दल तुम्हाला अवेअरनेस प्रोव्हाइड करायचे. आणि क्युरेटिबिलिटी मीन्स लाईक तुम्ही हाऊ टू ट्रीट द लेप्रसी, आपण त्या ठिकाणी त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. रेड्यूस द सोशल स्टिग्मा असोसिएटेड विथ लेप्रसी. ओके, सोशल स्टिग्मा म्हणजे द सोशल इन्व्हॉल्वमेंट कसं असणार त्या ठिकाणी. ओके, हाऊ टू सोशलायझेशन तुम्ही कसं करणार आहेत विथ द हेल्प विथ द डायग्नोसिस असोसिएट विथ द लेप्रसीमध्ये. ओके, प्रोव्हाइड मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन अँड द केअर फॉर अ लेप्रसी अल्सर. So the provide medical rehabilitation means like that what happen in that the rehabilitation centers जे आहे, ओके, लेप्रसीमध्ये डिसॅबिलिटी झाली, सपोज द पर्सन विल बी डायग्नोज विथ सफरिंग फ्रॉम लेप्रसी, तर त्या ठिकाणी आपण मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार आणि ॲज पर त्याच्या रिहॅबिलिटेशन जी केअर आहे पेशंट डायग्नोसिस लेप्रसी आपण त्या ठिकाणी ती पण प्रोव्हाइडेशन करणार. ओके, सो हे आपले मेन ऑब्जेक्टिव्ह याच्या प्रोग्रामचे. सो आपण त्या ठिकाणी पुढे जाऊयात. हाऊ टू नॅशनल लेप्रसी एरेडिकेशन प्रोग्राम वर्क म्हणजे कोणत्या प्रकारे वर्क होणार आहे. ट्रेन हेल्थ वर्कर ॲक्टिव्हली फॉर द लेप्रसी, जे पण ट्रेन हेल्थ वर्कर आहे, ओके, ॲज पर जे पण हेल्थ वर्कर टीम मेंबर आहे ते त्या ठिकाणी प्रॉपरली ॲक्टिव्हली वर्क पाहिजे त्यांचं.
multi-drug therapy is given the regularly at designated center or the nearly villages. ओके, जे पण ड्रग थेरपीज इंक्लुडिंग इन द मल्टिपल ड्रग्स थेरपी आपण त्या ठिकाणी त्यांना बोलू शकतो. सो ते त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली प्रोव्हायडेशन करायचे, प्रॉपरली सेंटर अरेंजमेंट करायचे अँड प्रोग्राम विल बी प्रॉपरली अरेंज करून त्यांना त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. हेल्थ एज्युकेशन अँड पब्लिक अवेअरनेस कंपेजन्स आर द कंडक्टेड. जे पण कॅम्प आहे, ओके, कॅम्प आपल्याला त्या ठिकाणी विलेजेसमध्ये अरेंज करायचे. कॅम्प अरेंज करून आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपरली हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचे. हाऊ टू स्प्रेड ऑफ लॅप्रोसी कसं स्प्रेड होणार, ओके, आणि ॲज पर त्याचं आपण अवेअरनेस कोणत्या टाईपने करणारे आपल्याला हे कॅम्प थ्रू त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचे. मेडिकल ऑफिसर्स, हेल्थ वर्कर्स, पॅरामेडिकल अँड आशा वर्कर आर ट्रेन. ओके, जे पण हेल्थ टीम मेंबर्स आपले जे की प्रोव्हायडेशन करणार, प्रॉपरली केअर करणार, रिडक्शन ऑफ लेप्रसी. सो त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट कोणाकोणात असणार, हेल्थ वर्कर्स लाईक दॅट, मेडिकल ऑफिसर, त्यानंतर हेल्थ वर्कर असणार आहेत, पॅरामेडिकल वर्कर्स असणार आहेत, ओके, आणि आशा वर्कर असणार. हे प्रॉपरली ट्रेन पाहिजेत, ओके, प्रॉपरली त्यांना एक्सपिरियन्स पाहिजेत की पेशंट विल बी डायग्नोज असेल लेप्रसीमध्ये, तर हाऊ टू ट्रीटमेंट किंवा हाऊ टू हँडल इट. ओके, या ठिकाणी आपले ऑब्जेक्टिव्ह. सो डॉक्टर प्रकाश बाबा आमटे इज अ सोशल वर्कर फ्रॉम द महाराष्ट्र. So he will be introduce about that the leprosy and how to treatment with the leprosy. Leprosy it is related to skin disorder. So sometimes will be spread by the in animals. Okay, so animal through it is a spread for in animals, means like human animal through the human, okay, body. त्या ठिकाणी त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती. अँड द प्रोग्राम स्ट्रॅटर्जी ॲज पर 12th week 5-year plan. So achieve the objectives of plan. The main strategy as per the follow are integrated laparoscopy services throughout the general health on system. ओके, सो ते पण 12-year 5-year प्लॅन आहे. 12 5-year प्लॅनमध्ये पण जे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं तुम्ही 5-year प्लॅनमध्ये, त्या ठिकाणी 12 5-year प्लॅनमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड अशी केली होती की द प्लॅन विल बी अरेंज प्रॉपरली अँड द स्ट्रॅटजी विल बी फॉलो फॉर, मीन्स कोणत्या टाईपची स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी फॉलो केली होती लेप्रसीबद्दल. इंटिग्रेटेड लेप्रसी सर्व्हिसेस थ्रू द जनरल हेल्थ ऑन सिस्टीम. ओके, जे पण लेप्रसी सर्व्हिसेस प्रोव्हायडेशन करणार ॲज पर पेशंटच्या जनरल हेल्थ ऑन सिस्टमद्वारे आपण त्या ठिकाणी प्रॉपरली सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार. अर्ली डिटेक्शन अँड कम्प्लीट ट्रीटमेंट ऑफ न्यूली लेप्रसी केसेस. ओके, समटाईम्स जे पण न्यूली लेप्रसी केसेस आपल्याला दिसून आले किंवा डायग्नोज झाली, सो दॅट टाईम आपण प्रॉपरली त्यांना डिटेक्शन करायचे, प्रॉपरली आपल्याला त्या ठिकाणी सिम्टम्स चेकआउट करायचे, डायग्नोस्टिक करायचे आणि त्यांना प्रॉपरली ट्रीटमेंट आपल्याला जे पण न्यूली केसेस डायग्नोज झालेले लेप्रसीमध्ये त्यांना आपल्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. कॅरिंग आउट अ हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट सर्वे फॉर इच डिटेक्शन ऑफ केसेस. ओके, जे पण हाऊसहोल्ड आपल्याला त्या ठिकाणी आशा वर्करला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची ॲज पर आशा वर्कर विल बी गो फॉर इन होम विजिटेड. ओके, जे पण होम विजिटेड असतात त्या ठिकाणी त्यांचे प्रॉपरली होम विजिटेड डाटा कलेक्शन प्रॉपरली करायचं ॲज पर जे नवीन केसेस फाउंड होणार त्यांच्यामध्ये. इन्व्हॉल्वमेंट ऑफ आशा वर्कर इन द डिटेक्शन ऑफ कम्प्लिशन ऑफ ट्रीटमेंट लेप्रसी केसेस ऑन टाइम. ओके, सो द आशा वर्कर विल बी वर्क ऑन द सर्वे कलेक्शन. ओके, अर्ली डिटेक्शन करणार प्रॉपरली त्या. ओके, ॲज पर द ट्रीटमेंटबद्दल त्यांना गाईडलाईन्स प्रोव्हायडेशन करणार. ओके, सो द स्ट्रेटनिंग ऑफ डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन अँड मेडिकल रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस. ओके, सो आपल्याला जे पण डिसॅबिलिटी पर्सन आहे जे की सफरिंग केले हाय क्रोनिक लेवल ऑफ द लेप्रसीमध्ये, ओके, त्या ठिकाणी आपल्याला त्यांना डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन करायची आणि मेडिकल रिहॅबिलिटेशन प्रॉपरली फॉलोअप करायची किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायची. इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड द कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटीज इन द कम्युनिटी टू इम्प्रूव्ह द सेल्फ रिपोर्टिंग ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर अँड द रिडक्शन ऑफ स्टिग्मा. ओके, प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हाइड करायचे, जे पण कम्युनिकेशन टेक्निकल असेल, सर्व्हिसेस असेल किंवा ॲक्टिव्हिटीज असेल त्या ठिकाणी आपल्याला त्यांना PSC सेंटर 1 त्या ठिकाणी आपल्याला त्यांना एज्युकेट करायचं अबाउट दॅट द रिडक्शन ऑफ लेप्रसी. इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग अँड सुपरविजन ॲट द ब्लॉक प्रायमरी हेल्थ सेंटर अँड कम्युनिटी हेल्थ सेंटर. ओके, जे पण इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग असणारे प्रॉपरली सुपरविजन अँड द मॉनिटरेशन करायचं आहे आपल्याला लेप्रसीबद्दल. ओके, PSC सेंटर अँड द कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये. ओके, सो केस डिटेक्शन अँड मॅनेजमेंट. ओके, आता आपण केस डिटेक्शन करणार आणि त्याचं प्रॉपरली मॅनेजमेंट करणार. Social stigma on leprosy, it is a phenomenon that stop people coming forward to get themselves diagnosed. Okay, detection of the new cases at the early stage of only the solution to cut down the transmission.
Early detection would be help to prevent disability in affected individuals. It is a day after the suggest that the state will be draw and unvision of the plant. ओके, जे पण आपण डिटेक्शन करणार आहे, ओके, प्रॉपरली डिटेक्ट केल्यानंतर जी ट्रीटमेंट आपण फॉलो करणार आहे, ओके, त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्समिशन जे आहे, ओके, डिसीजेसचं ते त्या ठिकाणी प्रिव्हेंट करायचं किंवा स्टॉप डाऊन करायचं. सो फर्स्ट वन आपण बघू टू इम्प्रूव्ह ॲक्सेस टू सर्व्हिसेस. ओके, जे पण सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करणार ॲज पर लाईक दॅट मेडिकल सर्व्हिसेस असेल, ओके, किंवा ट्रीटमेंट असेल, ड्रग सर्व्हिसेस असेल किंवा ड्रग ट्रीटमेंट प्रोव्हायडेशन असेल, प्रॉपरली आपल्याला इम्प्रुव्हमेंटेशन करायचं आहे. ओके, टू इन्व्हॉल्व इन द वुमन इन्क्लुडिंग लेप्रोसी अफेक्टेड पर्सन इन केस ऑफ डिटेक्शन. ओके, सो द वुमन ऑल्सो इन्व्हॉल्व इन द condition. Okay, so affect a person in case of the detection. To organize skin camp for detecting leprosy patient while providing services from the skin condition. Okay, so the जे पण स्किन स्पेशलिस्ट किंवा स्किन स्पेशलिस्ट जे पण डॉक्टर्स असेल किंवा हेल्थ वर्कर असणारे, ओके, त्यांना प्रॉपरली डिटेक्शन करायचे, प्रॉपरली कॅम्प अरेंजमेंट करायची. ओके, समटाइम्स ऑफ पीपल विल बी कम फॉर टू टेस्टिंग ऑन देअर स्किन. ओके, स्किनवर त्यांना प्रॉपरली टेस्ट करायला लावायची. ओके, डायग्नोस्टिक फाइंड आउट करायची आणि आपल्याला फाइंड आउट करायचं की लेप्रोसी स्प्रेड होत आहे का पेशंटमध्ये, ओके, किंवा पीपल्समध्ये. टू अंडरटेक कॉन्टॅक्ट सर्वे टू आयडेंटिफाय द सोर्सेस ऑफ नेबरहूड ऑफ इच चाइल्ड और मल्टी बॅसिलरी केसेस. ओके, सो तो कॉन्टॅक्ट सर्वे जी करायचं आहे आपल्याला, ओके, पर लाईक दॅट सपोज एक एरियामध्ये कोणाला लेप्रोसी प्रिव्हेंट आहे किंवा डायग्नोस आहे, ओके, सो दॅट टाईम जर का नेबरहूड केसेस त्या ठिकाणी स्प्रेड होत आहे, ओके, त्या ठिकाणी आपलं डिटेक्शन करायचं आहे मल्टीबॅसिलरी केसेस. ओके, टू इन्क्रीज अवेअरनेस थ्रू द ANM. ओके, AWW आशा वर्कर विल बी हेल्थ वर्कर ऑन द visiting the villages of the people affected by the leprosy to suspect and motivate leprosy affected persons for early reporting the medical office. ओके, सो जे पण आपले ANM वर्कर असेल, ओके, ॲक्टिव्हिटी हेल्थ वर्कर असेल किंवा आशा वर्कर असेल, ओके, त्यांना प्रॉपरली व्हिजिटेशन करायला लावायचे विलेजेसमध्ये, अर्बन एरियामध्ये. ओके, सो पीपल विल बी डायग्नोसिस ऑर द सस्पेक्टेड सफरिंग फ्रॉम द लेप्रोसी. ओके, सो त्यांना प्रॉपरली मोटिवेट करायचे, ॲज पर त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हायडेशन करायचं आहे. ओके, हाऊ टू ट्रीटमेंट ऑफ गिव फॉर ॲज पर देअर कंडिशन, त्यांच्या कंडिशननुसार आपण त्यांना कशा टाईपची ट्रीटमेंट देऊ शकतो. ओके, सो आपण कसं रिडक्शन रेट करू शकतो की लेप्रोसी आपल्याला डिटेक्शन झाले पाहिजे किंवा समटाईम्स आपल्याला डिसॅबिलिटी होण्यापासून आपण कसं प्रिव्हेंट करणार लेप्रोसीपासून. ओके, किंवा या ठिकाणी आशा वर्कर असेल, ANM वर्कर असेल किंवा AWW वर्कर असेल, ओके, ह्या ठिकाणी प्रॉपरली जाणार, ओके, व्हिजिट करणार आणि लोकांना एज्युकेट करणार, प्रोव्हायडेशन करणार प्रॉपरली. ओके, त्यानंतर आहे गाईडलाईन फॉर प्रोव्हाइडेड फॉर ॲडिशनल ॲक्टिव्हिटी इन अर्बन एरिया. ओके, गाईडलाईन कोणत्या फॉलो करणार इन अर्बन एरियामध्ये. आयडेंटिफाय ह्युमन रिसोर्सेस अवेलेबल विथ गव्हर्नमेंट, सिव्हिल सोसायटीज, NGOs. त्यानंतर प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर फॉर लेप्रोसी सर्व्हिसेस लाईक सस्पेक्टेड अँड रेफरल. Population group may be allocated to each human resources and the follow up these cases. Okay, so as per government rule नुसार जी पण सिव्हिल सोसायटीज आहे, ओके, त्या ठिकाणी प्रॅक्टिशनर प्रोफेशनल जे आहे मेडिकल वर्कर, त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली रेफरल सिस्टम सस्पेक्टेड करायला पाहिजेत. ओके, किंवा जे पण सोर्सेस अवेलेबल आहे ॲज पर त्यांच्यानुसार गाईडलाईन फॉलो केली पाहिजे. बिल्ड कॅपॅसिटी ऑफ आयडेंटिफाय ह्युमन रिसोर्सेस ॲट द टाइम ऑफ इंडक्शन अँड द पिरियडिकली examination of the household contact of all new cases at least once before the completion of the treatment in the index. ओके, त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करायचं ह्युमन रिसोर्सेसचं. ओके, प्रॉपरली एक्झामिनेशन करायचं ॲज पर त्यांच्या हाऊसहोल्डनुसार किंवा कॉन्टॅक्ट ऑफ द हाऊसहोल्ड. ओके, जे पण न्यूली केसेस डाउनलोड झाले, ओके, प्रॉपरली आयडेंटिफिकेशन करायचं आणि ट्रीटमेंट प्रोव्हायडेशन करायचं. आयडेंटिफाय वन रेफरल सेंटर ऑन इच अर्बन लोकेशन फॉर डायग्नोसिस अँड द मॅनेज लेप्रोसी विदाउट एनी कॉम्प्लिकेशन्स. ओके, रेफरल सिस्टम त्या ठिकाणी फॉलोअप झाली पाहिजे इन अर्बन एरियामध्ये. अँड डायग्नोसिस सेंटर किंवा डायग्नोसिस आपण त्या ठिकाणी मॅनेज केली पाहिजेत ॲज पर त्यांचे ट्रीटमेंट विदाउट एनी कॉम्प्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट प्रोव्हायडेशन करायचं. सुपरविजन अँड मॉनिटरिंग ऑफ द प्रोग्राम इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डिस्ट्रिक्ट लेप्रोसी ऑफिसर अँड द मेडिकल ऑफिसर इन द रेफरल सिस्टम. ओके, जे पण सुपरविजन प्रोव्हायडेशन करणार आहेत प्रोग्राम मॉनिटरिंग, ओके, ॲज पर लाईक दॅट मेडिकल ऑफिसर असो किंवा डिस्ट्रिक्ट लेप्रोसी ऑफिसर असो, त्या ठिकाणी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रॉपरली मॉनिटरिंग करायचं आणि सुपरविजन करायचं ऑफ द पीपल.
Mobile health clinic on the general health services, including leprosy services on the visit to slums, peri-urban villages and the migrant agglomeration. ओके, जे पण मोबाईल हेल्थ क्लिनिकल्स असणार, ओके, ॲज पर लाईक डेट त्यांची सर्वे आपण प्रॉपरली कंडक्ट करायचे. त्यानंतर जे पण स्लम्स एरिया असेल, ओके, सेमी स्लम्स एरिया असेल, ओके, समटाईम्स विलेजेस असेल, त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे. डेव्हलप अ सिस्टम ऑफ रेकॉर्ड कीपिंग अँड रिपोर्टिंग बाय इच पार्टिसिपेटिंग सेंटर. ओके, जे पण सिस्टीम आपल्याला प्रॉपरली रेकॉर्डेशन करायचे, ओके, रिपोर्टिंग करायची प्रॉपरली. त्यानंतर प्रॉपरली जे पण पार्टिसिपेशन सेंटर आहे, ओके, त्या ठिकाणी त्यांचं आपल्याला मेंटेनन्स किंवा मॉनिटरिंग रेशो किंवा रेकॉर्डिंग रिपोर्टिंग प्रॉपरली फॉलोअप करायची. त्यानंतर आहे डेव्हलप अ सिस्टीम रेग्युलर MDP सप्लाय ऑफ इच हेल्थ सेंटर. ओके, जे पण मल्टी ड्रग्स थेरपी सप्लाय ॲक्टेशन आहे, ओके, प्रॉपरली रेग्युलरली सिस्टम डेव्हलप पाहिजे. त्यानंतर फॉलोअप झालं पाहिजे, ओके, किंवा इन्व्हेंटरी किती आहे, किती स्टॉक आउट आहे, किती चेंज आहे, ओके, किती स्टॉक हा प्रॉपरली आहे की नाही, ओके, की नीड आहे स्टॉकची, आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपरली सुपरविजन करायचं आहे. द प्रोडक्शन ॲडिशनल रिक्वायरमेंट द ड्रग्स डिझायनर मटेरियल ड्रेसिंग मटेरियल एड्स and applicants and inhabitants of leprosy colony requiring regular care their disability. जे पण ड्रेसिंग मटेरियल आहे, ओके, समटाईम्स ऑफ एड्स किंवा एड्स मटेरियल असेल किंवा ॲप्लिकंट्स ऑफ इनहेरिटंट लेप्रसी कॉलनी असेल, ओके, समटाईम्स ऑफ डायग्नोस्टिक टेस्टिंग असेल इन लेप्रसीची, ती प्रॉपरली आपल्याला रिक्वायरमेंट पाहिजे त्या ठिकाणी. ओके, ऑर्गनाइज अँड सेन्सिटायझेशन ऑफ मीटिंग फॉर IEC and the advocacy. The participate in exhibition, quiz competition of awareness, reduce stigma. ओके, जे त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली कॉम्पिटिशन्स ठेवायची ॲज पर द रिडक्शन ऑफ लेप्रसी इन रुरल एरिया अँड अर्बन एरियामध्ये. ओके, गाईडलाईन फॉलो झाली होती फॉर द अर्बन एरिया इन ॲक्टिव्हिटीज फॉर द ॲडिशनल. ओके, सो द आशा इन्व्हॉल्वमेंट इन द लेप्रसी प्रोग्राममध्ये कोणत्या टाईपमध्ये असणार आहे. इट इज अ ड्युरिंग द 12th plan the bringing suspect cases of the villages for diagnostic at PSC. After that confirmation of diagnosis, they follow up the patient for the complaining on of treatment. Okay, so that the 12th program जे फॉलो झाला होता इन 5-year प्लॅनमध्ये. ओके, सो त्या ठिकाणी प्रॉपरली विलेजेसमध्ये डायग्नोस्टिक करायचे, सर्वे करायचे, मॉनिटरिंग करायची, प्रॉपरली जे पण व्हिजिटेड आहे होम व्हिजिटेड प्रॉपरली कंप्लेंटेशन करायची पेशंट्सबद्दल. ओके, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. द आशा are entitled to receive incentive as below. Okay, so the confirmation of diagnosis 250 on completion of full course of treatment on time. Okay, so QC bachelor additional 400. Okay, multi bachelor additional eligible is 600. Okay, so the patient will be after confirmation or the confirmation after that the leprosy program. So the as per there the treatment will be give for the rupees or the amount of money will be follow as per the criteria. Okay, quasi bachelor for the additional 400 rupees and the multi bachelor will be additional for the 600 rupees. Activities to be performed by the ASHA worker in the leprosy program. So the case detection करायची, properly management करायचे, as per the follow up करायचे. ओके, ट्रीटमेंट शेड्यूल असेल किंवा ऑन टाइम ट्रीटमेंट असेल, फॉलोअप असेल, विजिट असेल. ओके, सिम्टम्स विल बी फॉलोअप असेल. ओके, सिम्टम्स रिॲक्शन असेल. ओके, समटाईम्स ऑफ डिसॅबिलिटी असेल. ओके, सो द प्रिव्हेन्शन करायचे, केस ट्रीटमेंट असेल. ओके, या ठिकाणी आशा वर्करची ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात ते इन लेप्रसी प्रोग्राममध्ये. ॲडवाइस अँड मोटिवेट सेल्फ केअर प्रॅक्टिसेस बाय डिसेबल केस ऑफ फॉर प्रॉपर केअर ऑफ their hand, feet during the follow-up period. This will be improve quality of life affected person and prevented deterioration of the disability. Spreading awareness. ओके, सो ह्या ठिकाणी जे पण केसेस आपल्याला त्या ठिकाणी न्यू फॉर्म होत असेल. ओके, समटाईम्स पीपल विल बी डिसेबल किंवा डिसॅबिलिटी त्या ठिकाणी फॉर्मेशन झालं आहे. ओके, वन हँड ट्रीटमेंट त्या ठिकाणी फॉलो केली की पाहिजे. ओके, मॉनिटरिंग करायचं, प्रॉपरली रेकॉर्डिंग रिपोर्टिंग करायची पेशंटबद्दल अँड द PSC सेंटर असेल किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल त्या ठिकाणी प्रॉपरली जे पण आपण मॉनिटरिंग करतो, जे पण डाटा कलेक्ट करतो तो त्या ठिकाणी सबमिशन करायचं. ओके, सो रोल ऑफ नर्स इन कम्युनिटी हेल्थ नर्स जी आहे तिचे इन लेप्रसी प्रोग्राममध्ये
काय काय रोल आहे. ओके, एज्युकेट कम्युनिटी अबाउट कॉज, स्प्रेड, प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ डिसीज. ओके, प्रॉपरली एज्युकेट करायचं आहे. हाऊ टू कॉज, ट्रीटमेंट असेल, डायग्नोस्टिक ट्रेक असेल, मॅनेजमेंट असेल, ओके, प्रिव्हेन्शन असेल. ट्राय टू असिस्ट चेंजिंग देअर मिसपर्सेप्शन अँड स्टिग्मा अबाउट डिसीज. ओके, जे पण मिसपर्सेप्शन असणार आहेत पर्सनचं, वेल बी कल्चरल असेल किंवा काही, त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली अवेअरनेस प्रोव्हाइड करायचं आहे आपल्याला. स्ट्रेस ऑन इम्पॉर्टंट इन अर्ली डिटेक्शन डिसीज विल बी हेल्प प्रिव्हेन्शन फॉर डिफॉर्मिटी. त्यांना प्रॉपरली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं आहे, प्रिव्हेंट करायला लावायचे. समटाईम्स पेशंट विल बी सफरिंग फ्रॉम डिफॉर्मिटी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन करायचे. टीच ऑन डिफॉर्मिटी आज द प्रिव्हेंटेड अँड करेक्टेड. प्रॉपरली डिफॉर्मिटी असेल ती प्रॉपरली करेक्ट करायची. रिहॅबिलिटेशन सेंटर असेल, ओके, ॲज पर द मेडिकल ट्रीटमेंट असेल प्रॉपरली प्रोव्हाइड करायची. रेग्युलर एक्झामिनेशन ऑफ स्किन सरफेस reported anything new or abnormal, particularly contact must be altered on this. ओके, सो प्रॉपरली एक्झामिनेशन करायचं, स्किन एक्झामिनेशन प्रॉपरली करायचं आपल्याला त्या ठिकाणी. ओके, सो समटाइम्स विल बी न्यू केसेस और न्यू सिम्टम्स विल बी देअर प्रेझेंट इन पेशंट. त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची ॲज पर त्यांचे डॉक्टर्स असेल किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर वर्कर असेल त्यांना. ओके, सो द रॅट्स अँड rodents should be kept away since they may be not have any sensation in the toes. Rats may be bite. Advise the cases to apply neem oil over the toes and the finger before going to bed. ओके, सो समटाईम जी पण रॅट्स असेल किंवा कॅट्स असेल किंवा रोडंट असेल त्या ठिकाणी आपल्याला त्यांना कीप अवे ठेवायचे. ॲज पर त्यांचे बाईट जरा केलं असेल त्यांनी आपल्या टोजला किंवा आपण त्या ठिकाणी नीम ऑइलसुद्धा अवॉइड म्हणजे अप्लाय करून त्या ठिकाणी बेडवर आपण जाऊ शकतो. ओके, रेफर फॉर डिसेबिलिटी प्रिव्हेन्शन अँड मेडिकल रिहॅबिलिटेशन, DPMI आपण असं बोलतो त्याला. रेफर फॉर डिसॅबिलिटी असेल तर डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन करायचं आणि मेडिकल रिहॅबिलिटेशन पेशंटला फॉलोअप करायचं. ओके, सो आपला आजचा प्रोग्रामचं नाव होतं नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम हा या ठिकाणी संपलेला आहे. ओके, आपण त्यामध्ये बघितलं लेप्रसीचं जस्ट नॉर्मल इंट्रोडक्शन. ओके, हाऊ टू वर्क, ऑब्जेक्टिव्ह कशी आहे, ओके, बेनिफिट्स काय आहे. ओके, त्यानंतर डिटेक्शन करायचं, अर्ली मॅनेजमेंट आपण प्रोव्हायडेशन करणार पेशंटमध्ये. ओके, त्यानंतर आशा वर्कर इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. ओके, ANM नर्स इन्व्हॉल्वमेंट असणार आहे अर्बन एरिया आणि रुरल एरियामध्ये. ओके, त्यानंतर आपण बघितलं मॅनेजमेंट. त्यानंतर बघितलं आपण रूल ऑफ नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जे आहे तसं नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राममध्ये. ओके, एवढा आपला आजचा टॉपिक होता. नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम हा फिनिश झाला आहे. ओके, सो आपण या ठिकाणी थांबूया. आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. ओके, थँक्यू सो मच ऑफ क्लास. थँक्यू सो मच.